तुमचं मन रोज लाखो विचार करतं, पण त्यातले अनेक विचार तुमचं आयुष्य खराब करत असतील तर, आणि ते तुम्हालाही माहीत नसेल तर. द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाच्या सारांशामध्ये आपण पाहणार आहोत, तुमचं मन खरं तर कुठं चालवतंय. तुम्ही तुमच्या अंतर्मनात जो काही विचार करता, तो विचार परिस्थिती, अनुभव आणि घटना यांच्या रूपात व्यक्त होत असतो. तुमचं अंतर्मन हा एक सिद्धांत आहे. ते विश्वास या तत्वानुसार कार्य करतं. तुमचं अंतर्मन अतिशय सुपीक आहे. त्यात कोणत्याही प्रकारचं बी अंकुरित होऊन वाढीस लागे, मग ते बीज चांगलं असो वा वाईट. सकारात्मक विचारांचे बीज तुमच्या मनाच्या बागेत पेरत चला आणि सर्वोत्कृष्ट पीक कापणीसाठी बाहेर येईल अशी आशा बाळगा. आत्मज्ञानी लोक मात्र आंतरिक जगात रममाण होता. त्यांना जाणीव असते की आंतरिक जगच बाह्य विश्वाला निर्माण करतं. तुम्हाला बाह्य जगात आढळणारी प्रत्येक गोष्ट तुम्हीच तुमच्या आंतरिक विश्वात जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणानं निर्माण केलेली असते. या ज्ञानापायीच ते त्यांचं उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रेरित होतात. कॉन्शियस माइंड म्हणजे विचार करणारा भाग, पण सबकॉन्शियस माइंड म्हणजे तुमचं प्रोग्रामिंग चालवणारं यंत्र. तुम्ही जेव्हा म्हणता, माझं लक्ष लागत नाहीये, मी कधीच यशस्वी होणार नाही, तेव्हा चेतन मन फक्त ते बोलून जातं. पण अंतर्मन, सबकॉन्शियस माइंड तेच स्वीकारतं आणि तुमचं वर्तन तसंच घडवतं किंवा प्रतिप्रश्न करत नाही. तसंच ते आदेश कशावर आधारित आहे याच्याशीही त्याला काही देणं घेणं किंवा कर्तव्य नसतं. केवळ तुमच्या आदेशाचं पालन करणं एवढंच अंतर्मनाला समजतं. एक तरुणी बिवर्ली हिल्सच्या एका महागड्या शॉपिंग सेंटरमध्ये फिरत होती. तिच्या कुटुंबियांसोबत ती येणाऱ्या सुट्ट्या आनंदात घालवणार होती. त्याबाबतच्या योजना करण्यात तिचं मन गुंतलेलं होतं. शॉपिंग सेंटरच्या एका दुकानात एक सुंदर स्पॅनिश लेदर बॅग ठेवलेली होती. त्या बॅगनं तिचं लक्ष वेधून घेतलं. त्या बॅगकडे आशाळभूतपणे पाहतच त्या बॅगच्या किमतीच्या टॅगकडे तिचं लक्ष गेलं. अशी महागडी बॅग मी कधीच घेऊ शकणार नाही, असा विचार ती रिपीट करणार. इतक्या अचानक तिला सबकॉन्शियस माइंड बद्दल वाक्य आठवलं. एखाद्या नकारात्मक वाक्याला कधीच पूर्णविराम देऊ नका. त्याला तत्काळ सकारात्मक करा आणि तुमच्या जीवनात चमत्कार झाल्याचं पहा. दुकानाच्या काचेतून त्या बॅगकडे निरखून पाहत ती म्हणाली, ही बॅग माझीच आहे. मी तिचा मानसिक स्तरावर स्वीकार केला आहे. आता ती मला मिळेलच. हे काम माझ्या अंतर्मनाचं आहे. त्या दिवशीची संध्याकाळची गोष्ट. ती आपल्या भावी पतीला डिनरसाठी भेटली. भावी पतीच्या हातात आकर्षक आवरणात लपेटलेलं एक गिफ्ट होतं. तिनं ते आवरण दूर केलं. सकाळी पाहिलेल्या बॅगसारखीच बॅग त्यात होती. तिनं तिचं मन सकारात्मक अपेक्षेनं भरून टाकलेलं होतं. नंतर ती बाग तिच्या खोलवरच्या म्हणजे अंतर्मनाकडे पाठवून दिली, ज्याच्याकडे अपेक्षापूर्तीचं सामर्थ्य असतं. तुमच्या प्रत्येक समस्येवरचं योग्य समाधान तुमच्या अंतर्मनाकडे आहे. तुम्ही जर
तुमच्या मनाला सांगितलं, मला पहाटे 5 वाजता उठायचं आहे, तर ते तुम्हाला नेमकं त्या वेळेला जागं करेल. एक मुलगा होता. त्याने लहानपणी ऐकलं होतं, तू कधीच पुढे जाणार नाहीस. हे शब्द त्याच्या चेतन मनातून गेले, पण अंतर्मनात खोलवर बसले. नंतर प्रत्येक इंटरव्ह्यू, प्रोजेक्ट, प्रेझेंटेशन यामध्ये तो घाबरायचा. का? कारण त्याचं अंतर्मन त्याचं वास्तव घडवत होतं. मनावर ताबा घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सबकॉन्शियसला नवीन आदेश द्या. सकाळी उठल्यावर, झोपण्याआधी स्वतःला बोला, मी शांत आहे. माझं अंतर्मन मला योग्य दिशा दाखवतं. मी यशस्वी होतोय. ही वाक्य वारंवार बोला आणि बघा आयुष्य कसं बदलतं. फक्त बोलून उपयोग नाही. ते दृश्य डोळ्यासमोर आणा. तुमचं उद्दिष्ट आहे काय? तर डोळे बंद करा आणि ते उद्दिष्ट मनात घडताना पहा. कारण सबकॉन्शियस माइंडला भाषा समजत नाही, त्याला चित्र समजतात. तुमच्या प्रत्येक समस्येचं मूळ आणि प्रत्येक यशाचं रहस्य तुमच्या मनात लपलेलं आहे. जर आजपासूनच तुम्ही मनाशी संवाद साधायला सुरुवात केली, तर उद्यापासून आयुष्यही बोलायला लागेल. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि मनाचं गुपित रोज उघडत रहा.